नमस्कार भक्तांनो, आजपासून आपण श्रीमद भगवद्गीता वाचायला सुरुवात करत आहोत. सुरुवातीला भगवंतांनी अर्जुनाला सांगितले की भगवद्गीता जी आहे ती सर्वप्रथम सूर्यदेवाला सांगण्यात आली. सूर्यदेवाने ती मनूला सांगितली आणि मनूने इक्ष्वाकुला याप्रमाणे शिष्य परंपरेनुसार एक प्रवक्त्यानुसार दुसऱ्या प्रवक्त्याने याप्रमाणे चालत आले आहे. परंतु कालांतराने ही लुप्त झाल्यामुळे भगवंतांना ती पुन्हा सांगावी लागली. यावेळी त्यांनी ती अर्जुनाला कुरुक्षेत्रावर सांगितली. आज आपण भगवद्गीतेतील पहिला अध्याय सुरू करत आहोत. पहिल्या अध्यायाचे नाव आहे अर्जुन विषाद योग. कुरुक्षेत्रावरील युद्धस्थळावर सैन्याचे निरीक्षण. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केलं? तात्पर्य: भगवद्गीता ही मोठ्या प्रमाणावर वाचले जाणारे अस्तित्ववादी विज्ञान आहे. याचा सारांश गीता महात्म्यामध्ये दिला आहे. त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे की मनुष्याने भगवान श्रीकृष्णाच्या भक्तांच्या मदतीने भगवद्गीतेचे अत्यंत काळजीपूर्वक अध्ययन केले पाहिजे आणि या प्रकारे वैयक्तिक हेतुपूर्वक अर्थ न लावता कृष्ण भक्तांकडून ती समजून घेतली पाहिजे. भगवद्गीता ही कोणत्या पद्धतीने जाणून घ्यावी याबद्दलचे स्पष्ट उदाहरण गीतेमध्येच आहे व ते अर्जुन होय. त्याने भगवद्गीता प्रत्यक्ष भगवंताकडून श्रवण करून म्हणून घेतली. एखाद्या अशा वैयक्तिक हेतुरहित गुरु-शिष्य परंपरेमधून ज्ञान जाणून घेण्याइतपत भगवान असेल तर तो समग्र वैदिक ज्ञान तसेच जगातील इतर सर्व शास्त्रांमधील ज्ञान त्याला समजते. ज्या ज्ञानाव्यतिरिक्त इतर शास्त्रांमध्ये न आढळणाऱ्या देखील सर्व गोष्टी तो भगवद्गीतेमध्ये पाहू शकेल. भगवद्गीतेचे एक दुर्मिळ वैशिष्ट्य आहे. हे ज्ञान साक्षात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्यामुळे परिपूर्ण असे अस्तित्ववादी विज्ञान आहे. महाभारतात वर्णिलेली धृतराष्ट्र आणि संजय यांनी केलेली चर्चा ही या श्रेष्ठ तत्त्वज्ञानाचा मूलभूत आधार आहे. पुरातन वैदिक काळापासून पवित्र तीर्थस्थळ असणाऱ्या कुरुक्षेत्र या ठिकाणी गीतेमधील तत्त्वज्ञान सांगण्यात असल्याने आपल्याला समजून येते. स्वतः भक्तांनी आणि भगवंतांनी ती जेव्हा पृथ्वी तलावर होते तेव्हा मानव समाजाच्या मार्गदर्शनाकरता हे ज्ञान सांगितले. येथे धर्मक्षेत्रे हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण कुरुक्षेत्र युद्धभूमीवर पुरुषोत्तम श्री भगवान हे अर्जुनाच्या बाजूने उपस्थित होते. कुरूंचा पिता धृतराष्ट्र हा आपल्या पुत्राच्या अंतिम विजयाबद्दल अत्यंत साशंक होता आणि त्यामुळेच त्याने आपला सचिव संजय याच्याकडे विचारणा केली की त्यांनी काय केले. पूर्ण निर्धारयुक्त युद्ध करण्याच्या तयारीनेच ते स्वतःचे आपला धाकटा भाऊ पांडू याचे पुत्र कुरुक्षेत्र येथील रणभूमीवर एकत्र आले असल्याची त्याने पुरेपूर खात्री होती. तरी सुद्धा त्याची विचारणा महत्त्वपूर्ण आहे. भावाभावामध्ये तडजोड व्हावी अशी त्याची इच्छा नव्हती आणि त्याला युद्धभूमीवरील आपल्या पुत्राच्या विधिलिखिताबद्दल निश्चितपणे जाणून घ्यायचे होते. कुरुक्षेत्राचा वैदिक साहित्यामध्ये स्वर्गातील देवतांसाठी सुद्धा पूजनीय असे स्थान म्हणून उल्लेख करण्यात आला आहे आणि अशा पवित्र कुरुक्षेत्रावर युद्ध करण्याचे ठरविल्यामुळे युद्धातील अंतिम निर्णयावर होणाऱ्या परिणामाने तर धृतराष्ट्र आणखीच भयभीत झाला. याचा प्रभाव अर्जुन व इतर पांडुपुत्र हे स्वाभाविकतः सद्गुणी असल्यामुळे त्यांना अनुकूल असाच होणार हे तो उत्तम रीतीने जाणून होता. संजय हा व्यासांचा शिष्य होता. जरी धृतराष्ट्राच्या कक्षामध्ये होता तरी व्यासाच्या कृपेने तो कुरुक्षेत्र येथील युद्धभूमी पाहू शकत होता. यासाठीच धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल त्याच्याकडे विचारणा केली. पांडव आणि धृतराष्ट्राचे पुत्र हे दोघेही एकाच कुटुंबातील होते, पण या ठिकाणी धृतराष्ट्राचे अंतर्मन उघडे करून दाखवण्यात आले आहे. त्याने मुद्दाम आपल्या पुत्रांचा कुरु म्हणून उल्लेख केला आणि पांडुपुत्रांना कुळाच्या वारसा हक्कातून वगळले. यावरून कोणीही धृतराष्ट्राच्या आपल्या पुतण्यांशी म्हणजेच पांडुपुत्राशी असणारा विशिष्ट संबंध सहजपणे जाणू शकतो. प्रारंभी केलेल्या चर्चेवरून हे निश्चित आहे की ज्याप्रमाणे भाताच्या शेतामधून अनावश्यक तृण काढून टाकले जाते, त्याप्रमाणे धर्मपिता भगवान श्रीकृष्णाच्या उपस्थितीत कुरुक्षेत्रावर तृणवत अशा धृतराष्ट्राच्या पुत्रासहित इतर सर्वांना समूळ नायनाट केला जाईल आणि युधिष्ठिर प्रमुख असलेल्या धार्मिक वृत्तीच्या लोकांची स्थापना स्वतः भगवंत करतील. धर्मक्षेत्रे व कुरुक्षेत्रे या शब्दाच्या ऐतिहासिक आणि वैदिक महत्त्वाबरोबर हेही विशेष महत्त्व आहे. संजय म्हणाला, हे राजन, पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्याकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केला.
धृतराष्ट्र हा जन्मताच आंधळा होता व दुर्दैवाने तो आध्यात्मिक दृष्ट्याही अंधच होता. त्याला नक्की माहीत होते की आपली मुले आपल्याप्रमाणेच आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत अंध आहेत आणि जन्मापासून पुण्यवान असणाऱ्या पांडवाबरोबर आपल्या मुलांचा कधीच सलोखा होणार नाही अशी त्याची खात्री होती. तरीसुद्धा तीर्थस्थळांच्या प्रभावाबद्दल त्याला शंका होती. धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल केलेली हेतुपूर्वक विचारणा संजय जाणू शकत होता. म्हणून विषण्ण उद्विग्न झालेल्या राजाला त्याला प्रोत्साहित करावायचे होते. म्हणून त्याने राजाला खात्रीपूर्वक पटवून दिले की पवित्र धर्मक्षेत्राच्या प्रभावाखाली त्याचे पुत्र कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाहीत. यासाठी संजयाने राजाला माहिती पुरवली की दुर्योधनाने पांडवांचे सैन्यबळ पाहिले आणि तात्काळ ते आपल्या सेनापती द्रोणाचार्य यांच्याकडे त्यांनी वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी गेला. या ठिकाणी जरी दुर्योधनाचा राजा म्हणून उल्लेख करण्यात आला असला तरीही गंभीर परिस्थिती उद्भवल्यामुळे आपल्या सेनापतीकडे जावे लागले. यावरून तो राजकारणी होण्यास पात्र होता हे कळून येते. पण जेव्हा त्याने पांडव सैन्याची व्यूहरचना पाहिली तेव्हा जरी त्याने बाह्यातकारी मुत्सद्देगिरीचे प्रदर्शन केले तरी तो आपल्या मनातील भीती लपवू शकला नाही. हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. तात्पर्य: मुत्सद्दी दुर्योधनाला आपले श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्य यांच्या चुका दाखवून द्यावयाच्या होत्या. द्रौपदीचे पिता द्रुपद याच्याशी द्रोणाचार्याचे राजनैतिक कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा परिणाम म्हणून द्रुपदाने एक मोठा यज्ञ केला ज्यामुळे त्याला द्रोणाचार्याचा वध करू शकेल अशा पुत्राची प्राप्ती झाली. द्रोणाचार्यांना याची पूर्ण जाणीव होती की तरीसुद्धा उदार ब्राह्मण या नात्याने त्यांनी आपल्याकडे लष्करी शिक्षण प्राप्त करण्यासाठी सोपण्यात आलेल्या द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाला स्वतःकडे सर्व प्रकारच्या युद्धकला शिकविण्यात मुळीच कसर केली नाही. आता कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये धृष्टद्युम्नाने पांडवांची बाजू घेतली होती. त्याने द्रोणाचार्याकडून प्राप्त झालेल्या युद्धकलेनुसार पांडव सेनेची व्यूहरचना केली होती. द्रोणाचार्यांनी युद्ध करतेवेळी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता दक्ष राहावे म्हणून दुर्योधनाने त्याची ही चूक त्याच्या लक्षात आणून दिली. यावरून त्याला ते देखील दाखवून द्यायचे होते की पांडव द्रोणाचार्याचे प्रिय शिष्य असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध युद्ध करताना त्यांनी कोणत्याही प्रकारची सौम्यपणा दाखवू नये. विशेषतः अर्जुन हा त्यांचा बुद्धिमान आणि सर्वात प्रिय शिष्य होता. अशा प्रकारचा सौम्यपणा युद्धात पराभूत होण्यास कारणीभूत ठरू शकतो असा इशाराही दुर्योधनाने याद्वारे दिला. येथे भीम आणि अर्जुन यांच्याबरोबर शूर आणि महान धनुर्धर आहेत. तसेच युधान, विराट, द्रुपद याप्रमाणे श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहेत. तात्पर्य: द्रोणाचार्याच्या बलशाली आणि निपुण युद्धकलेसमोर धृष्टद्युम्न काही फारसा मोठा अडथळा नव्हता. तरी भय वाटण्यासारखे इतरही अनेक युद्धे होते. दुर्योधन त्यांचा उल्लेख विजयाच्या मार्गातील अत्यंत मोठे अडथळे म्हणून करतो कारण त्यांच्यापैकी प्रत्येक जण भीम आणि अर्जुन यांच्या इतका शक्तिशाली होता. त्याला भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीची पुरेपूर जाणीव होती म्हणून इतरांची तुलना त्याने त्याच्याशी केली. तेथे श्रेष्ठ शूरवीर आणि बलशाली असे दृष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज आणि शैब्य यांच्यासारखे योद्धे होते. तेथे पराक्रमी युधामन्यू, अत्यंत शक्तिशाली उत्तम मौजा, सुभद्रापुत्र आणि द्रौपदीचे पुत्र असे सर्व योद्धे महारथी लढवय्ये आहेत. हे ब्राह्मण श्रेष्ठ, तुमच्या माहितीकरिता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांविषयी मी तुम्हाला सांगतो. येथे आपण स्वतः भीष्म, कर्ण, कृप, अश्वत्थामा, विकर्ण, भूरिश्रवा नावाचा सोमदत्त पुत्र असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत. दुर्योधनाने असामान्य अशा योद्ध्यांचा उल्लेख केला आहे कारण हे योद्धे अपराजित आहेत. विकर्ण हा दुर्योधनाचा भाऊ आहे. अश्वत्थामा द्रोणाचार्याचा पुत्र आहे. सोमदत्त किंवा भूरिश्रवा हा बालहलिकांच्या राजाचा पुत्र आहे. कर्ण हा अर्जुनाचा भाऊ आहे कारण पांडू राजाशी विवाह होण्यापूर्वीच तो कुंतीच्या पोटी जन्माला आला होता. कृपाचार्याच्या जुळ्या बहिणीचा द्रोणाचार्याशी विवाह झाला होता. माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे आहेत. हे सर्व विविध प्रकारच्या शस्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेत जयद्रथ, कृतवर्मा आणि शाल्य यांच्यासारख्या इतर योद्ध्यांविषयी सांगावयाचे झाल्यास ते सर्वजण दुर्योधनासाठी आपले जीवन देण्यास तयार आहेत.
दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर ते सर्वजण पापी दुर्योधनाच्या पक्षाला मिळाल्याने कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर या सर्वांचा मृत्यू अटळ आहे. वर सांगितलेल्या आपल्या मित्राच्या एकत्रित सामर्थ्यावरून दुर्योधनाला मात्र आपल्या विजयाबद्दल पूर्ण खात्री होती. आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत. परंतु भीमाने काळजीपूर्वक रचलेली पांडवांची शक्ती ही मर्यादित आहे. तात्पर्य: या ठिकाणी दुर्योधनाचे तुलनात्मक शक्तीचा अंदाज व्यक्त केला आहे. सर्वात अनुभवी सेनापती पितामह भीष्म यांनी सैन्याचे विशिष्टपणे रक्षण केल्यामुळे आपल्या सैन्याची शक्ती ही अपरिमित आहे असे त्याला वाटते. उलट पक्षी कमी अनुभवी असलेल्या सेनापतीने म्हणजेच भीमाने रचलेले पांडव सैन्य हे सीमित आहे. भीम हा भीष्माच्या उपस्थितीत नगण्यच होता. दुर्योधन भीमाचा नेहमीच मत्सर करीत असे, कारण तो पूर्णपणे जाणून होता की जर त्याचा मृत्यू होणारच असेल तो भीमाकडून होईल. पण त्याच्याबरोबर अत्यंत श्रेष्ठ सेनापती भीष्म यांच्या उपस्थितीमुळे त्याला स्वतःच्या विजयाची खात्री होती. या युद्धात आपला विजय होईल आणि या आपल्या निष्कर्षाला त्याला विश्वास पटला होता. आता तुम्ही सर्वांनी सैन्यव्यूहरचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केले पाहिजे. तात्पर्य: भीष्माच्या पराक्रमाची स्तुती केल्यानंतर दुर्योधनाला वाटले की इतर योद्ध्यांना आपण कमी महत्त्व दिले आहे असे वाटू नये, म्हणून त्याने नेहमीच्या आपल्या मुत्सद्देगिरीला अनुसरून वरील शब्दांनी परिस्थिती जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. त्याने ठामपणे सांगितले की भीष्मदेव हे निःसंशय सर्वश्रेष्ठ योद्धे आहेत, पण ते वृद्ध असल्याकारणाने त्यांचे सर्व बाजूंनी रक्षण करण्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. कदाचित ते एकाच बाजूला युद्ध करण्यात गुंतले असतील तर इतर बाजूने शत्रू या संधीचा फायदा उठवू शकेल. म्हणून इतर योद्ध्यांनी आपली मोक्याची ठिकाणे न सोडता शत्रूला व्यूहरचना भेदू न देता महत्त्वाचे होते. कुरूंचा विजय हा भीष्मदेवांच्या उपस्थितीवरच अवलंबून आहे हे दुर्योधनाला स्पष्टपणे कळून आले. युद्धामध्ये भीष्मदेव आणि द्रोणाचार्य यांच्या पूर्ण पाठिंब्याची त्याला खात्री होती, कारण ज्यावेळी मोठ्या सेनापतींच्या सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण केले जात होते त्यावेळी तिने या दोघांकडे न्यायरचना केली होती, पण ते एक चकार शब्दही काढू शकले नव्हते हे दुर्योधन निश्चित जाणून होता. या दोघांच्या मनात पांडवाबद्दल जिव्हाळा असला तरी द्रुत क्रीडेप्रमाणेच आताही हे या जिव्हाळ्याचा त्याग करतील अशी त्याला आशा होती. नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध, महापराक्रमी आणि सर्व योद्ध्यामधील अग्रणी अशा भीष्मांनी मोठ्याने सिंहगर्जनेप्रमाणे आपला शंख वाजविला आणि यामुळे दुर्योधन मोठा आनंदित झाला. कुरुवंशातील पितामह आपला पौत्र दुर्योधन यांच्या अंतःकरणातील भाव समजू शकले आणि त्याच्याबद्दल असलेल्या स्वाभाविक प्रेमामुळे त्यांनी दुर्योधनाला उत्साहित करण्यासाठी मोठ्याने शंख वाजविला. हा आवाज त्याच्या सिंहासारख्या असणाऱ्या स्थितीला अनुरूपच होता. शंखध्वनीच्या संकेताने त्यांनी आपली पौत्र सुयोधन याला सूचित केले की त्याला युद्धात विजयी होण्याची शक्यताच नाही, कारण विरुद्ध बाजूला स्वतः परमपुरुष भगवान श्रीकृष्ण आहेत. तरीसुद्धा युद्ध करणे हे त्याचे कर्तव्य होते आणि यामध्ये ते कोणतीही कसर सोडणार नव्हते. त्यानंतर शंख, ढोल, भेरी, नगारे, तुताऱ्या आणि रणशिंगे एकदम वाजू लागली आणि त्यांचा एकत्रित आवाज अत्यंत भयंकर होता. दुसऱ्या बाजूला शुभ्र अश्वांनी युक्त अशा एका महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजविले. भीष्मदेवांनी वाजविलेल्या शंखाची तुलना करताना श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी वाजविलेल्या शंखाचे दिव्य म्हणून वर्णन करण्यात आले आहे. दिव्य शंखाच्या नादाने असे सूचित करण्यात आले आहे की पांडवाच्या पक्षात श्रीकृष्ण असल्यामुळे विरुद्ध पक्षाला विजयाची आशा नव्हती. जयस्थू पांडुपुत्रांना येशा पक्षे जनार्दना, पांडुपुत्रासारख्या व्यक्तींचाच नेहमी विजय होतो. असे भगवान श्रीकृष्ण त्याचे सहकारी असतात आणि त्याच्या ठिकाणी भगवंत असतात त्या ठिकाणी लक्ष्मीदेवी सुद्धा असते, कारण लक्ष्मीदेवी आपल्या पतीशिवाय कधीच एकटी राहत नाही. म्हणून विष्णू किंवा भगवान श्रीकृष्ण यांच्या शंखामधून उत्पन्न झालेल्या दिव्य शंख ध्वनीद्वारे कळून आले की भाग्य आणि विजय अर्जुनाची वाट बघत आहेत. या व्यतिरिक्त हे दोन्ही मित्र ज्या रथावर बसले होते ते रथ अग्निदेवाने अर्जुनाला दान केले होते. यावरून आपल्याला लक्षात येते की हा रथ त्रिलोकी कुठेही फिरवला तरी तो निश्चितपणे सर्वत्र विजय प्राप्त करू शकतो. भगवान श्रीकृष्णाने आपला पात्रजन्य नावाचा शंख वाजविला, अर्जुनाने त्याचा देवदत्त नामक शंख वाजविला आणि अतिदुष्कर कार्य करणाऱ्या क्रोधर भीमाने आपला पौंड नामक शंख वाजविला. तात्पर्य: भगवान श्रीकृष्ण यांचा या श्लोकामध्ये ऋषिकेश म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे, कारण ते समस्त इंद्रियांचे स्वामी आहेत. जीव त्यांचे अंश आहेत आणि म्हणून जीवाची इंद्रिये सुद्धा त्यांना इंद्रियाची अंशरूपे आहेत. नैराश्यवादी जीवांना
इंद्रिये का असतात हे समर्पकपणे सांगू शकत नसल्यामुळे ते जीवांना इंद्रियरहित किंवा निराकार अशी संबोधण्यात उत्सुक असतात. सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असलेले भगवंत जीवांच्या इंद्रियांचे मार्गदर्शन करतात. जीवांनी शरण यावे म्हणून ते इंद्रियांचे मार्गदर्शन करतात, पण शुद्ध भक्ताच्या बाबतीत मात्र हे स्वतः त्यांचे इंद्रिय नियंत्रण करतात. या ठिकाणी कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीचे भगवंत प्रत्यक्षपणे अर्जुनाच्या दिव्य इंद्रियामध्ये नियंत्रण करतात, म्हणून त्यांनी ऋषिकेश या विशिष्ट नावाने संबोधण्यात आले. भगवंतांना त्यांच्या विविध कार्यानुसार विविध नावे आहेत. उदाहरणार्थ, त्यांचे नाव मधुसूदन आहे कारण त्यांनी मधु नामक दैत्याचा वध केला. त्याचे नाव गोविंद आहे कारण ते गायींना आणि इंद्रियांना आनंद देतात. त्यांचे नाव वासुदेव आहे कारण ते वसुदेव पुत्र म्हणून अविरत झाले. त्यांचे नाव देवकीनंदन आहे कारण त्यांना देवकीची माता म्हणून स्वीकार केला होता. त्याचे नाव यशोदानंदन आहे कारण ते वृंदावनामध्ये आपल्या बाल्यलीला यशोदा मातेबरोबर केल्या. त्यांचे नाव पार्थसारथी आहे कारण आपला मित्र अर्जुन यांचा सारथी म्हणून त्यांनी काम केलं. तसेच कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये अर्जुनाला मार्गदर्शन केले म्हणून त्यांना ऋषिकेश हे नाव पडले. या श्लोकामध्ये अर्जुनाचा उल्लेख धनंजय म्हणून करण्यात आला आहे कारण विविध प्रकारच्या यज्ञयागांसाठी त्याच्या थोरल्या भावाला जेव्हा धनसंपत्तीची आवश्यकता होती तेव्हा त्याने धन एकत्रित केले. आपल्याप्रमाणे भीमाला वृकोदर म्हटले जाते कारण ज्याप्रमाणे तो हिडिंबासुराच्या वधासारखी अतिशय कठीण कार्य करू शकत होता, त्याचप्रमाणे तो अन्नभक्षणही करीत असे. म्हणून पांडव पक्षातील आरंभी भगवंतांनी वाजविलेल्या आणि नंतर व्यक्तींनी विविध प्रकारे शंखाद्वारे उत्पन्न केलेल्या शंखध्वनीमुळे सर्व सैनिक युद्धासाठी उत्सुक झाले. विरुद्ध पक्षातील महत्त्वपूर्ण असे काहीच नव्हते. त्या ठिकाणी परम मार्गदर्शक भगवान श्रीकृष्ण नव्हते की लक्ष्मी देवीही नव्हती, म्हणून युद्धामध्ये त्यांचे हार निश्चित होते आणि शंखध्वनींनी हाच संदेश घोषित केला. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने आपला अनंत विजय नावाचा शंख वाजविला. यानंतर नकुल आणि सहदेव यांनी सुघोष मणिपुष्पक नाम शंख वाजविला. हे राजन, महाधनुर्धर काशी नरेश, श्रेष्ठ योद्धा शिखंडी, धृष्टद्युम्न, विराट, अपराजित, सात्यकी, द्रुपद, द्रौपदीचे पुत्र आणि सुभद्रेचा महाभाऊ पुत्र इतरांनीही आपापले शंख वाजविले. हा विविध प्रकारचा शंख निनाद वाढतच गेला. या निनादाने आकाश व पृथ्वी तल दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्र पुत्राची हृदये विदीर्ण झाली. हनुमानाचे चिन्ह असलेल्या ध्वजाच्या रथावर आरूढ असलेला पंडुपुत्र अर्जुन त्यावेळी धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झाला. हे राजन, व्यूहरचनेतील धृतराष्ट्र पुत्राकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना पुढील प्रमाणे म्हणाला. अर्जुन म्हणाला, हे अच्युत, कृपया माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन चल, म्हणजे येथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेले ज्यांच्याबरोबर मला भयंकर शास्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष करावायचा आहे त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेल. त्या ठिकाणी दोन्ही पक्षाकडील सैन्यामध्ये आपले वाडवडील, आजी, शिक्षक, मामे, भाऊ, पुत्र, नातवंडे, मित्र तसेच सासरे व हितचिंतक अर्जुनाने पाहिले. जेव्हा कुंतीपुत्र अर्जुनाने सर्व प्रकारच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा करुणेने व्याकुळ झाला व याप्रमाणे म्हणाला. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला आहे आणि माझे मुख कोरडे पडले आहे. माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे. माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत. हातातून गांडीव धनुष्य गळून लागले आहे आणि त्वचेचा दाह होत आहे. मला येथे यापुढे थोडा वेळ सुद्धा उभे राहणे शक्य नाही. मला स्वतःचाच विसर पडत आहे आणि माझे मन चक्रावून गेले आहे. हे केशव, हे कृष्णा, मला केवळ विपरीत घडण्याचीच लक्षणे दिसत आहेत. या युद्धामध्ये माझ्या स्वतःच्याच नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे कसे कल्याण होणार आहे हे मला कळत नाही. आणि हे कृष्णा, त्यापासून प्राप्त होणारे विजयसुख आणि राज्य याची इच्छा देखील मी करू शकत नाही. हे गोविंद, ज्यांच्यासाठी आम्ही राज्याची, सुखाची व जीविताची देखील इच्छा करावी, तेच जर आता या रणांगणावर युद्धाकरिता सज्ज झाले आहेत, तर मग आम्हाला त्या सर्वांचा काय लाभ आहे. हे मधुसूदन, जेव्हा गुरुजन, वडील, पुत्र, आजे, मामे, सासरे, नातवंडे, मेहुणे आणि इतर नातलग आपल्या जीवनाचा व संपत्तीचा त्याग करण्यास तयार आहेत आणि माझ्यासमोर उभे आहेत, तेव्हा जरी त्यांनी मला मारले तरी मी त्यांना मारण्याची इच्छा कशासाठी करावी. हे जनार्दन, पृथ्वी काय तर तिन्ही लोकांच्या